नमस्कार मंडळी. आजच्या कथेचं नाव आहे फिजिओथेरपी. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. प्रियाने घाईघाईत बस पकडली. आज खूप लेट झाला होता. त्यात नेमक्या स्कूटीने पण दगा दिला. अलीकडे ह्या स्कूटीचा फारच प्रॉब्लेम सुरू झालाय. मध्येच काहीतरी होत असतं तिला. पुढच्या महिन्याची सॅलरी झाली की नवीन घेऊनच टाकूया, स्वतःशीच ती काहीतरी पुटपुटली. नशिबाने बसमध्ये सीट मिळाली. ती मिळणार नव्हतीच. एक माणूस बसायलाच बघत होता. तेवढ्यात ती चटकन पुढे झाली आणि खूप हुशारीने सीट मिळवली. स्वतःच्या हुशारीचा तिला अभिमान वाटला. पाठीवरची सॅक तिने चटकन मांडीवर ठेवली. साईडला बॅगेला अडकवलेली तांब्याची बाटली काढली. 4 घोट पाणी त्यातलं पिऊन घेतलं. अलीकडे प्लास्टिकच्या ऐवजी तांब्याची बाटली ती वापरू लागली होती. प्लास्टिकचे डबे सुद्धा तिने कचऱ्याच्या बादलीत फेकून दिले होते. त्यासाठी आईचा ओरडा पण खाल्ला होता. पण शरीराची काळजी घ्यायला नको का? आईचा विचार येताच तिला आईचे सगळे संवाद आठवले. पिऊ, तुझा नुसता मूर्खपणा चाललेला असतो. तू अजून संसारात पडलेली नाहीस. तुला माहीत काय ग, आम्हाला कोणत्या कोणत्या वस्तू लागतात, कोणत्या नाही. हॉटेलमधून पार्सल आणलं तर ते डबे मी घासून पुसून स्वच्छ ठेवून देते. का तर मावशी आत्या कोणी आलं तर त्यांना 4-4 लाडू भरून द्यायला बरे पडतात. भाजीवाल्याकडून मुद्दामूनच प्लॅस्टिकची बॅग घेते. का तर निवडलेली भाजी फ्रीजमध्ये भरून ठेवायला. इस्त्रीवाला इस्त्रींच्या कपड्याबरोबर जो न्यूजपेपर देतो तो मी किचनमध्ये ओट्यावर ठेवते. का? कचरा वगैरे टाकायला बरा पडतो. पण तुझं काय असतं ग? सगळे डबे फेकून देतेस आणि काय म्हणतेस, मला फक्त एकच मावशी आणि एकच आत्या आहे. एवढे 10-10 डबे कशाला ठेवलेस? आणि भाज्या प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवायच्या नाहीत. त्याच्यासाठी सुती पिशव्या शिवून घे. तू संसारात पडलीस ना की मग एक एक पैसा वाचवशील. हे फेकून दे, ते फेकून दे, काय चाललेलं असतं तुझं? तू माझ्या संसारात लुडबुड करू नकोस हा. आईचे संवाद आठवले आणि तिला फार फार हसायला आलं. या लोकांना कसं सांगायचं? घरातला पसारा आवरल्याशिवाय मनातला पसारा आवरला जाणार नाही. त्यानेच मग मनाचं संतुलन बिघडतं. सायकोसोमॅटिक आजार होतात. नैराश्य येतं आणि मग मानदुखी, पाठदुखी, डोकेदुखी असे सगळे आजार बळावतात. बळावू देत खुशाल. आम्हाला काय, आम्हाला तेवढंच बरं आहे. झालं फ्रोझन शोल्डर, या फिजिओथेरपिस्टकडे. झाली सांधेदुखी की पळा फिजिओथेरपिस्टकडे. आम्ही आमचे खिसे भरणार. तिच्यातली फिजिओथेरपिस्ट आता जागी झाली होती. जरा उकडायला लागलं म्हणून तिने केस वर बांधून घेतले. तिचं लक्ष सहज म्हणून खिडकीकडे गेलं. छान थंडगार हवेची झुळूक आली आणि मग तिने आपल्या बाजूला बसलेल्या व्यक्तीकडे पाहिलं. कुणीतरी तरुण मुलगा होता. बहुतेक ऑफिसला जाणारा असावा. पुढच्या सीटला हाताचा आधार देत मान खाली घालून बसला होता. दुसरा हात मानेवर होता. याची बहुतेक मान दुखते की काय? याला मानेचे एक्सरसाइज सांगायला हवे. पुन्हा एकदा तिच्यामधला फिजिओथेरपिस्ट जागा झाला. जाऊ देत, आजकाल फुकटचे सल्ले द्यायलाच नकोत. एक तर लोकांना किंमत नसते आणि आपला वेळ आणि एनर्जी पण फुकट जाते. मनात एवढा विचार येईपर्यंत तो तरुण हलकासा उठला. आई ग, असं म्हणून जरा कळवळला. तिला जरा वाईटच वाटलं. खरंच बिचाऱ्याची मान दुखते असंच दिसतं. तिने हळूच वाकून त्या तरुणाकडे पाहिलं. त्याचे डोळे अजूनही बंदच होते. तो कळवळत होता. पण ती मात्र पाहतच राहिली. आणि मग त्याच्या मांडीवर जोरदार आपला हात आदळत ती जणू किंचाळलीच. अरे प्रशांत, तू! प्रशांत बरोबर आजूबाजूचे सगळेच लोक तिच्याकडे पाहू लागले. आपण बऱ्याच मोठ्याने हाक मारली असं लक्षात येताच ती चटकन सॉरी म्हणाली. प्रशांत आता खडबडून जागा झाला होता. डोळे चोळतच तो उठला. त्याने पाहिलं. ए प्रिया, तू इथे कशी? त्यानेही आश्चर्याने विचारलं. मी ऑफिसला चालले आहे. आज माझी स्कूटी बंद पडली म्हणून बसने आले. पण तू इथे कसा? तिने विचारलं. काय सांगू, नेहमी माझ्या गाडीनेच जातो. पण आज मान पाठ खूप दुखत होती. ड्राईव्ह करायला होणार नाही म्हणून टॅक्सीने निघालो. तर त्या टॅक्सीवाल्याला अचानक अर्जंट कुणाचा तरी कॉल आला की त्याचे वडील वारले. मग त्याने रिक्वेस्ट केली की साहेब
तुम्ही दुसरी टॅक्सी पहा. मी उतरलो. तेवढ्यात समोर बस दिसली. मग बसमध्ये चढलो. खरं तर चढताना वाटलं होतं बस काय हलत डुलत जाईल, टॅक्सीच करावी. पण का कुणास ठाऊक बसमध्ये चढायची अंतरप्रेरणा झाली मला. हसत हसत तो म्हणाला, हां तशी ती होणारच होती. मी भेटायचे होते ना. ती म्हणाली. तसे दोघे हसले. कुठे उतरणार आहेस त्याने विचारलं. सर्कलला. आणि तू? मी त्याच्या पुढे. तो उत्साहात होता, पण एक हात मानेला लावूनच होता. काय रे, मानेला का पकडून बसलायस तिने विचारलं. अगं सांगतोय काय, आठवडा झाला मान पाठ दुखतेय. डॉक्टरांचं औषध घेऊन झालं, इंजेक्शन घेतलं, पण सतत दुखतेच आहे. डॉक्टर म्हणतात लॅपटॉपवर काम करू नका, जड काही वस्तू उचलू नका. पण ते सगळं कुठे शक्य होतं ग. तो म्हणाला. कुठे काम करतोस तू तिने विचारलं. सॉलिड एंटरप्राइजमध्ये. सॉलिडच नाव आहे तुमच्या कंपनीचं. ती हसली. तोही हसला. आणि तू काय करतेस? शाळा सुटल्यानंतर पहिल्यांदाच भेटतो नाही आपण. तेही मी ओळखू शकलो नसतोच, पण तू अजून जशी आहे तशीच आहेस. मी ना फिजिओथेरपिस्ट आहे. काय सांगतेस? आणि एवढी कशी शिकलीस तू त्याने गमतीने विचारलं. असं काय रे म्हणतोस, शाळेत माझा पहिलाच नंबर होता, विसरलास की काय ती म्हणाली. हो ग, तू हुशार होती एवढं माहिती आहे, पण कितवा नंबर ते बाकी काही माहीत नव्हतं. कुणाचे नंबर लक्षात ठेवायला आमच्याकडे वेळच कुठे होता. आम्ही फक्त मजा करायचो, तेही शेवटच्या बेंचवर बसून. तो हसत म्हणाला. तीही हसली. पण आता तू काम तरी काय करतोस तू तिने विचारलं. सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. कमाल आहे. इंजिनियर झालास तू, अभिनंदन ती म्हणाली. बरं, स्टॉप यायच्या आधी तुझा नंबर देऊन ठेव, कधीतरी फोनवर बोलता येईल तो म्हणाला. नंबर नाही, माझं कार्डच ठेव आणि माझ्या क्लिनिकमध्ये ये. तुला फिजिओथेरपीची गरज आहे, समजतंय का तुला. ऑफिस सुटल्यानंतर येत जा. 15-20 दिवस ट्रीटमेंट घे, बरं वाटेल तुला ती म्हणाली. हो ग, मी पण खूप तणावाखाली आहे. खरंच फिजिओथेरपीची गरज असणार मला. कार्ड देऊन ठेव. असं म्हणत त्याने तिच्या हातातलं कार्ड घेतलं, बॅगेत ठेवलं. मग त्यांच्या शाळेच्या गप्पा सुरू झाल्या. अरे सलोनीचं लग्न झालं, विपुल लंडनला गेला. तो टोन्या माहितीये का रे? तनिष्क रे, त्याचे बाबा वारले रे, ती माहिती सांगत होती. अगं पण एवढं सगळं तुला कसं माहीत त्याने विचारलं. म्हणजे काय, आपल्या स्कूल फ्रेंडचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार केलाय मी. सध्या त्यात 17-18 जण आहेत. आता तुझाही नंबर ॲड करेन. पण तू इतकी वर्ष होतास कुठे तिने विचारलं. अगं मध्यंतरी आम्ही बदलापूरला राहायला गेलो होतो. बाबांची तिकडे बदली झाली होती. मग कॉलेज वगैरे तिथूनच केलं. इथे मला आता जॉब मिळाल्यावर पुन्हा इथे राहायला आलोय तो म्हणाला. ओ अच्छा, म्हणून आपला कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. पण आता आम्ही तुला माझं कार्ड दिलंय, मला व्हॉट्सॲप कर, म्हणजे तुलाही त्या ग्रुपमध्ये ॲड करता येईल. आणि हे बघ, फिजिओथेरपीसाठी येत जा रे. असं दुखणं अंगावर काढू नये रे. आता आपण काही शाळेत राहिलेलो नाही. आपल्या तब्येतीची आपण काळजी घ्यायला हवी ती म्हणाली. हो ग, आता काळजी घ्यायला तू भेटली आहेस ना. तो चटकन बोलून गेला. ती पाहत राहिली. तोही क्षणभर शांत झाला. त्याला तशा उद्देशाने काही म्हणायचं नव्हतं, पण फ्लोमध्ये तसं बोलणं निघून गेलं. विषय बदलत मग तीच म्हणाली. कुठल्याही पेशंटची काळजी घेणं हे फिजिओथेरपिस्टचं कर्तव्यच असतं. तू माझा मित्र असलास तरी आधी माझा पेशंटच असणार आहेस. ओके, चल मी निघते रे, माझा स्टॉप आला. भेटू लवकर, फोन कर रे म्हणत ती धडाधड उतरून गेली सुद्धा. 10-12 मिनिटाच्या कन्व्हर्सेशनमध्ये आपली पाठ दुखतेय, मान दुखतेय हे प्रशांत विसरूनच गेला होता. काय पॉझिटिव्ह एनर्जी आहे या मुलीमध्ये, हिला भेटायलाच हवं. त्याने आपली बॅग घेतली, केस ठीकठाक केले आणि तोही पुढच्या स्टॉपला उतरण्यासाठी तयार झाला. त्या दिवशी तर सगळ्या मीटिंग्स लाईन अप होत्या. कामं पेंडिंग राहिली होती, त्यामुळे त्याला फोन करायला जमलं नाही. पण दुसऱ्या दिवशी मात्र त्याने आवर्जून व्हॉट्सॲपवर मेसेज टाकला. या शुक्रवारी थेरपीसाठी येऊ का त्याने विचारलं. दुपारपर्यंत तिचा रिप्लाय आला. हो. तो शुक्रवारची वाट पाहू लागला. रखरखत्या वाळवंटात ओयासिस दिसल्यावर माणसाचं कसं होईल तसं त्याचं झालं होतं. आता तो ओयासिस पाण्याचा भ्रम होता की खरोखरच तिथे पाणी होतं
हे मात्र त्याला माहीत नव्हतं. पण त्याचं आयुष्य खरोखरच अगदीच रखरखीत, उदास, भकास, वाळवंट झालं होतं एवढं मात्र नक्की. ते बदलापूरला असताना बाबांना पॅरालिसिसचा अटॅक आला. तेव्हापासून त्यांचा बॅलन्स जात होता. त्यांचं बाहेर जाणं अगदीच बंद झालं होतं. घरीसुद्धा ते बेडवर बसून राहायचे. त्यांना आंघोळ वगैरे घालायला प्रशांतने एक माणूस ठेवला होता. तो माणूस आंघोळ वगैरे घालून जायचा. बाकी जेवण वगैरे ते स्वतः जेवू शकत होते. पण अलीकडे त्यांची फार चिडचिड होत होती. प्रशांतला मोठी बहीण होती. तिचं लग्न झालं होतं. ती जवळच राहायची. अधेमध्ये येऊन जायची. पण ती घरी आली की तीही फार नर्वस असायची. म्हणायची, या घरात पॉझिटिव्हिटी वाटतच नाही. सगळेच जण रडत असतात. तिने प्रशांतला किती वेळा समजावलं होतं. अरे प्रशांत, घर जरा चांगलं करून घे. तुझ्या लग्नाचं पाहायचं म्हटलं तर लोक घरी येणार. घरात किती पसारा आहे. नेगेटिव्हिटी त्यामुळे आणखीन वाढत राहते. प्रशांत फार लक्ष द्यायचा नाही. मुळात त्याला घरी यायलाच नकोसं वाटायचं. तो सकाळी ऑफिसला जायचा. घरी येईपर्यंत उशीरच व्हायचा. मग जेवून सरळ तो त्याच्या रूममध्ये निघून जायचा. त्याची रूम सुद्धा किती अस्ताव्यस्त झाली होती. जसं पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्हिटीला अट्रॅक्ट करते तसेच नेगेटिव्हिटी नेगेटिव्हिटीला खेचत असते. ते एकमेकांचेच चुंबक असतात. अगदी तसंच त्याच्या आयुष्यात आणि घरात झालं होतं. पण आज प्रिया भेटली आणि कुठेतरी आपला नेगेटिव्हिटीचा चुंबक थोडा लूज पडलाय, त्याची शक्ती कमी झाली आहे असं त्याला वाटून गेलं. ऑफिसमध्ये सुद्धा काही वेळापुरता का होईना त्याला उत्साह वाटू लागला. पॉझिटिव्ह माणसांकडे समोरच्याला बदलण्याची शक्ती असते याचा तो अनुभव घेत होता. तो शुक्रवारची वाट पाहू लागला. घरी तसं काही सांगायची गरज नव्हती. एवी तेवी तो ऑफिसमधून उशिराच निघत असे. काही काम नसलं तरीही घरी येणं त्याला आवडतच नसे. घरी आल्यानंतर बाबांचा दुर्मुखलेला चेहरा, त्यांची कटकट त्याला असह्य होत असे. आईची सुद्धा चिडचिड व्हायची. पण तिचंही काही चुकत नव्हतं. दिवसभर बाबांना झेलणं काही सोपं नव्हतं. ती बिचारी दुपारच्या वेळेस कधी मैत्रिणीकडे जा, कधी देवळात जाऊन बस, असं करून आपलं मन रमवायची. हळूहळू तिलाही नैराश्य येऊ लागलं होतं. प्रशांतला सगळं कळायचं, पण त्यातून बाहेर कसं पडायचं हे मात्र समजत नव्हतं. आणि त्यातूनच त्याला पाठीचं आणि मानेचं दुखणं सुरू झालं होतं. सध्या त्याला त्या आजारातून बाहेर पडायचं होतं. शुक्रवारी संध्याकाळी कामं आटपून अगदी मस्तपैकी तयार होऊन तो प्रियाच्या क्लिनिकमध्ये पोहोचला. पाहतो तर काय, ऑलरेडी 5-6 पेशंट्स तिथे होते. अरे बापरे, आता बराच वेळ लागणार. मग मॅडम आमच्यासाठी वेळ तो काय देणार? त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. येस सर, काही हवं होतं का? रिसेप्शनिस्टने विचारलं. तो भानावर आला. डॉक्टर प्रियांना भेटायचं होतं. मॅडम आत बिझी आहेत. आपलं नाव काय? मी आपला निरोप देते, तिने विचारलं. प्रशांत देशमुख. ओके, तिने मग फोन करून सांगितलं. अगदी 0 मिनिटातच माझ्या केबिनमध्ये त्याला पाठवून दे असा मेसेज आला. त्याला भारी आनंद झाला. अगदी VIP ट्रीटमेंट मिळाल्यासारखं वाटलं. 5-6 पेशंट त्याच्याकडे कौतुकाने पाहू लागले. थोडा मत्सराचा भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसला. पण स्वतःची कॉलर ताठ करत त्याने रिसेप्शनिस्टला पुन्हा विचारलं, केबिन कुठे आहे? हे काय सर, डावीकडे. ओके. त्याने केबिन नॉक केलं आणि मग तो आत आला. प्रशांत, ये रे, बस. ती कम्प्युटरवर काहीतरी काम करत होती. अगं, मला वाटलं तू पेशंट्सना ट्रीटमेंट वगैरे देत असशील, त्याने आश्चर्याने विचारलं. हो, देते मी, पण माझ्याकडे असिस्टंट पण आहेत ना. सुरुवातीला मीच पाहते, पण आता सध्या पेशंटचा प्रोफाईल मी पाहत होते. कोणामध्ये किती इम्प्रूव्हमेंट आहे, अजून कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट चेंज करावी लागेल, किती दिवस लागतील, हे सुद्धा पाहावं लागतं, ती म्हणाली. म्हणजे काय, तू मला सुद्धा तुझ्या असिस्टंटच्या तावडी देणार की काय, त्याने विचारलं. अर्थातच, ते सुद्धा तेवढेच हुशार आहेत बरं. पण काळजी करू नकोस, सुरुवातीला मी काही एक्सरसाइज करून घेणार. हे बघ, तिथे ड्रेस ठेवलेला आहे. बाजूला चेंजिंग रूम आहे, तो घालून घे, म्हणजे आपण ट्रीटमेंट सुरू करू, ती म्हणाली. अगं, एवढं सगळं कशाला गं, ह्याच कपड्यात दे की ट्रीटमेंट, तो म्हणाला. अरे डॉक्टर तू आहेस की मी? कपडे व्यवस्थित लूज असतील तर एक्सरसाइज करायला बरं पडतं,
म्हणून तशी सोय केलेली आहे ना. जा, मी सांगते तेवढं कर. ती ओरडल्यावर तो गप्प झाला. गुपचूप तो स्वच्छ धुतलेला शर्ट पायजमा घेऊन तो चेंजिंग रूममध्ये गेला. पेशंटच्या अवतारातले ते कपडे पाहून त्याला अजिबात आवडत नव्हतं. उगीच इथे आलो असं झालं. मग त्याच्यानंतर प्रिया त्याला एक्सरसाइज रूममध्ये घेऊन गेली. काही पॉईंटवर दाब देऊन पाहिलं. त्याला कळ गेली. पुढची ट्रीटमेंट काय करायची हे तिने ठरवलं. सोबत असिस्टंटला पण बोलावून घेतलं. काही ट्रीटमेंट तिने तिथेच करून घेतली. शिवाय दिवसभरात कोणकोणते व्यायाम करायचे आहेत हे सुद्धा सांगितलं. ट्रीटमेंट झाल्यानंतर मात्र तिने छानपैकी कॉफी मागवली. ए थांब ग, आधी हा ढगळा पगळा ड्रेस मी बदलून येतो. पेशंट असल्यासारखं वाटतंय मला सतत. तो चिडला. तिला हसायला आलं. बरं जा, तुझे ते ऑफिसरचे कपडे घालून ये जा. तो हसला. स्वतःचे कपडे चढवल्यानंतर त्याला जरा बरं वाटलं. खरं सांगू प्रशांत, तुझ्या या ऑफिसरच्या कपड्यांवरच जास्त स्ट्रेस दिसतोय. जबाबदारीचा स्ट्रेस. मी काय म्हणते ते कळतंय का तुला? तिने विचारलं. हो कळतंय, तो म्हणाला. तुझ्या बोलण्यातून वागण्यातून तू कॅरी करत असलेला स्ट्रेस जाणवतो रे. एवढं कसलं टेन्शन आहे तुला? तिने विचारलं. तो शांतच राहिला. हे बघ, आता डॉक्टर म्हणून नाही रे, मैत्रीण म्हणून विचारते. सांग पाहू. मग तो खुर्चीला पाठ टेकून बसला. ऑफिसमध्ये एवढं प्रेशर नसतं ग. ऑफिसमध्ये सगळं छान चाललंय. सॅलरी पण चांगली आहे, इन्क्रीमेंट होतं, पोस्ट पण बरी आहे. सगळं टेन्शन घरीच आहे. बाबांना पॅरालिसिसचा अटॅक आल्यापासून सगळंच घर डिस्टर्ब झालंय. मला तर घरी जावंसच वाटत नाही. आईची पण चिडचिड होते. घरी फार नेगेटिव्ह वाटतं. मी सुद्धा झोपायला आणि जेवायलाच घरी जातो. बाबा आजारी आहेत, पण त्यांची काळजी घेता घेता आम्हीच आजारी पडू की काय असं आम्हाला वाटू लागलंय. तो म्हणाला. ओ, मी समजू शकते. असे अनेक पेशंट्स येतात माझ्याकडे. तुझ्या बोलण्यावरून ते सगळं जाणवतंय मला. काय असतं, जेव्हा एखादा माणूस आजारी असला की त्याची चिडचिड होत असते. आणि ती चिडचिड जेव्हा घरातल्या इतर माणसांना सहन करावी लागते किंवा त्यांची काळजी घेता घेता जेव्हा घरातल्या इतर माणसांना डिप्रेशन येतं तेव्हा त्याला केअर गिव्हर डिप्रेशन असं म्हटलं जातं. पेशंटची काळजी करणारा माणूसच डिप्रेशनमध्ये जाऊ लागतो. तेव्हा त्या काळजी करणाऱ्या माणसाने स्वतःच्या शरीराबरोबर मनाला आधी जपायचं असतं, सांभाळायचं असतं. तुझ्या आणि आईच्या बाबतीत तसंच कदाचित घडत असावं. त्या सगळ्या नेगेटिव्हिटीचा तुझ्या शरीरावर परिणाम होतोय. खरं तर तुला कोणताच मेजर प्रॉब्लेम नाही. तुझे मसल्स स्ट्रेसने टाईट झालेत. त्याचं कारण चुकीची जीवनशैली, उठण्या बसण्याची झोपण्याची पद्धत आणि मुख्य म्हणजे तुझ्यावर असलेला प्रचंड स्ट्रेस. त्याने नेगेटिव्हिटी वाढते. नेगेटिव्हिटीमुळे पुन्हा जास्त स्ट्रेस येतो. पण या लूपमधून तू आता बाहेर पडायला हवं रे, ती म्हणाली. पण कसं पडू तेच तर कळत नाहीये ना प्रिया, तो म्हणाला. कधीतरी मला घरी बोलव, म्हणजे घरचा पण स्ट्रेस कमी होईल. एवढा पॉझिटिव्ह ओरा आहे माझा, ती हसत हसत म्हणाली. माझ्या घरी येशील तू? त्याने कौतुकाने विचारलं. हो येईन ना, तू बोलावून तर बघ, ती म्हणाली. मग कधी येशील? तुला कधी वेळ आहे? त्याने घाईघाईने विचारलं. रक्षाबंधनला येऊ का? तिने विचारलं. ए चल, रक्षाबंधनला काय? तेव्हा काय काम आहे तुझं? तो जाम चिडला. तिला खुदकन हसायला आलं. अरे एवढा काय चिडतोस? राखी बांधायला नाही येणार रे. माझा चुलत भाऊ तुमच्या इथे जवळ राहतो, त्याच्याकडे जाणार आणि मग तुझ्या घरी फक्त भेटायला येईन, राखी बांधायला नाही, ती म्हणाल्यावर त्याचा जीव भांड्यात पडला. हां मग ये. पण राखीला एवढा का घाबरतोस तू? तिने गमतीने विचारलं. बहीण आहे ग मला, मैत्रीण आणि बायको नाही, तो असं म्हणताच तिने डोळे मोठे केले. गंमत केली ग. खरं सांगू, तू माझी मैत्रीण आहेस ना तेवढंच ठीक आहे. बायको होण्याचा विचार सुद्धा करू नकोस. तुझी ही सगळी पॉझिटिव्हिटी आमच्या घरी आल्या आल्याच संपून जाईल, तो म्हणाला. ती काही बोलली नाही, हसली. रक्षाबंधनला त्यालाही सुट्टी होती. जमेल तसं त्याने घर आवरून ठेवलं. काय रे प्रशू, आज एकदम घर आवरायला घेतलंस? आईने आश्चर्याने विचारलं. अगं हो, तुला सांगायचं राहिलं, आज माझी शाळेची मैत्रीण येणार आहे. तुला प्रिया कदम आठवते? अगं ती गोल देवळाच्या मागे राहायची ती.
आपल्या घरी पण आली होती एकदा, त्याने आठवण करून दिली. नाही रे, एवढं नाही आठवत. पण ती तुला कुठे भेटली आता? आईने विचारलं. अगं गंमतच झाली, बसमध्ये भेटली होती. ती फिजिओथेरपिस्ट आहे. माझी मान पाठ दुखत होती म्हणून एकदा तिच्या क्लिनिकमध्ये जाऊन पण आलो मी. तिथे ट्रीटमेंट पण घेतली. तो असं म्हणाल्यावर मात्र आईला जरा आश्चर्यच वाटलं. बोलला नाहीस तू? आईने विचारलं. त्यात काय बोलायचं? डॉक्टरकडे माणसं जात नाहीत का? त्याने उलट विचारलं. आई हसली. तेवढ्यात आतून बाबांचा आवाज आला. अरे टीव्ही लावून दे रे मला. घरात नुसती कटकट चाललेली असते तुमची. माझी काळजी कुणालाच नाही. सगळे स्वतःमध्ये अडकून पडले आहेत. त्यांचा भोंगा सुरू झाल्यावर बिचारे हे दोघे जरा शांत झाले. चेहऱ्यावर जरा कुठे हसू येत होतं, ते पार पार मावळलं. चल प्रशू, मी त्यांना टीव्ही लावून देते, नाहीतर कटकट करत बसतील. आई पुढे गेली आणि पुन्हा वळली. प्रशांत, तुझी मैत्रीण येते ही चांगली गोष्ट आहे, पण आपल्या या घरात नेगेटिव्हिटीमध्ये तिचं स्वागत तरी कसं रे करायचं? पण असू देत, बऱ्याच दिवसांनी कुणीतरी आपल्याकडे येणार आहे. मी पुरी भाजी करेन. खाईल का रे ती? आईने विचारलं. खरं तर ती खाईल की नाही हे प्रशांतलाही माहीत नव्हतं. ती डॉक्टर होती, स्टेटस चांगलं होतं. आपल्या घरात तिला स्वच्छ वाटेल की नाही, आवडेल की नाही, हे सगळेच मुद्दे होते. पण आईचा उत्साह पाहून त्याला काही बोलता आलं नाही. कर तर खरं, तिने नाही खाल्लं तर मी खाईन. आई हसली. बाबांना टीव्ही लावून द्यायला निघून गेली. आई, ताई कधी येणार आहे ग? त्याने बाहेरूनच विचारलं. दुपारपर्यंत येईल असं म्हणाली होती. बरं, तिलाही फोन करून घेतो मग. त्याने ताईला फोन केला. ताई, आज येणार ना तू? त्याने विचारलं. हो तर, आज रक्षाबंधन आहे. मी येणार नाही असं होईल का? ताई म्हणाली. मग संध्याकाळपर्यंत थांबशील ना? त्याने विचारलं. थांबेन, पण का रे? ताईने उलट विचारलं. तुला माझी मैत्रीण आठवते? ती प्रिया कदम, गोल देवळाच्या मागे राहायची बघ. अगं सानिका बरोबर असायची ती, गोरी, चष्मा लावायची. त्याने सगळ्या खाणाखुणा सांगितल्या. हां, आठवली. ती खडूस ना? ताई असं म्हणताच त्याचा विरस झाला. ती तेवढी खडूस नव्हती ग ताई. ती थोडा ॲटिट्यूड होता एवढंच. आणि प्रत्येक हुशार मुलांना तो असतोच. तुला नव्हता का? तो चिडला. ताईला हसायला आलं. बरं, खडूस नाही, स्कॉलर म्हणूया. चालेल. तोही हसला. पण ती काय येणार आहे? ताईने विचारलं. अगं गेल्या आठवड्यात ती मला बसमध्ये अचानकच भेटली. ती फिजिओथेरपिस्ट आहे. माझ्या मानेच्या दुखण्यासाठी मी तिच्या क्लिनिकमध्ये गेलो होतो. आज ती इथे तिच्या भावाकडे रक्षाबंधनसाठी येणार आहे. तेव्हा आपल्याकडे येऊन जाईल असं म्हणाली. त्याने माहिती सांगितली. छान, पण हे बघ, तिच्यासाठी काहीतरी भेटवस्तू आणायला हवी रे. एकतर ती तुझी मैत्रीण आहे आणि दुसरं म्हणजे पहिल्यांदाच ती आपली घरी येते. ताई म्हणाली. काय घेऊ ताई, तू सांग. त्याने विचारलं. तू काही आणू नकोस, मीच काहीतरी घेऊन येते. थँक्यू ताई. त्याचं टेन्शन एकदम कमी झालं. ताई येणार म्हणून तो आनंदी होता. त्यामुळे प्रियाचं स्वागत छान होणार याची त्याला खात्री पटली. त्याने जमेल तसं सोफ्याचं कव्हर बदलून घेतलं. कितीतरी दिवसांची रद्दी द्यायची होती, तो देऊन आला. समोरचा टीपॉय पुसून घेतला. जळमिटं वगैरे झाली होती ती काढून घेतली. त्याच्या डोळ्यांना दिसेल तेवढी स्वच्छता त्याने करून ठेवली. पण ती काही पुरणारी नव्हती. दुपारी ताई आली. तिने सुद्धा किचन वगैरे आवरून घेतलं. पण ती बिचारी तिच्या घरचं काम करून आधीच थकली होती. ती इथे येऊन आणखीन काय काय करणार होती? तिने प्रियासाठी छान खड्यांची पर्स आणली होती. प्रशांतला पर्स खूप आवडली. मस्त पर्स आहे ताई, तो म्हणाला. मग चॉईस कुणाची आहे? ताई म्हणाली. पण विचार ना, ती किती वाजता येणार आहे ते. त्याने मग तिला फोन फिरवला. प्रिया, किती वाजता येणार आहेस तू? आम्ही वाट पाहतोय तुझी, तो म्हणाला. अरे प्रशांत, आज ना मला यायला जमणार नाही रे. ती असं म्हणताच त्याचा चेहरा उतरला. का ग, काय झालं? त्याने विचारलं. अरे दादाकडे यायचंच कॅन्सल झालं, ती म्हणाली. त्याच्या मनात एका क्षणात अनेक विचार येऊन गेले. माहिती आहे मला, दादाकडे यायचं कॅन्सल झालं नसणार, पण तिथून माझ्याकडे यायची तुझी इच्छा नसणार. माझा नेगेटिव्ह स्वभाव तुला जाणवला असणार. आणि बरंच आहे, तू येत नाहीस तेच बरं आहे. आमचं घर पाहून माझ्याशी असलेली फ्रेंडशिपसुद्धा तू तोडून टाकशील.
अनेक नेगेटिव्ह विचार क्षणार्धात त्याच्या मनात येऊन गेले. हॅलो प्रशांत. हां बोल ना गं. ठीक आहे, नसेल जमणार तरी ठीक, पुन्हा केव्हा तरी भेटू. बरं ठेवू मी फोन, तो म्हणाला. अरे कसा आहेस तू? जरा सुद्धा मैत्रिणीला मस्का लावत नाहीस. मैत्रिणीला मस्का लावायचा असतो, म्हणायचं असतं. हे असं काय करतेस? तू प्रॉमिस केलं होतीस की नाही? तू यायलाच हवं, मी वाट पाहतोय, असं सगळं म्हणायचं असतं. एवढं कळत नाही तुला? ती ओरडली. तो गोंधळला. तू फिजिओथेरपिस्ट आहेस की मॅन्युप्युलेटर? सगळ्या गोष्टी स्वतःच्या पद्धतीने मॅन्युप्युलेट करून घेतेस तू. मी मस्का लावल्यावर तू येणार आहेस का? त्याने विचारलं. हो, पण तुला काडीची सुद्धा ह्युमन सायकोलॉजी कळत नाही बुद्धू. ती पुन्हा ओरडली. मग त्याचाही क्लास तू घे. तो म्हणाला तशी ती हसली. तसंच करावं लागणार आहे. किती वाजता येऊ मी? तिने विचारलं. 5 वाजेपर्यंत येशील? तो म्हणाला. चालेल, दादाकडे आले आहे मी, 5 वाजता भेटूया. बरं मला सांग, तिथे घरी कोण कोण असणार आहे? तिने विचारलं. कुणी नाही ग, मी, आई बाबा आणि रक्षाबंधनसाठी ताई आली आहे. तो म्हणाला. तुझी ताई आठवते मला, बोलायला अगदी गोड गोड आहे. तिचं नाव निर्मिती आहे ना? प्रियाने असं विचारल्यावर प्रशांतला आश्चर्य वाटलं. तुला तिचं नाव पण आठवतंय? त्याने आश्चर्यानेच विचारलं. मग अभ्यासात खूप हुशार होते मी, सगळं लक्षात राहतं माझ्या. ती म्हणाली. झालं, स्वतःचं कौतुक करायची एक संधी सोडत नाहीस तू प्रिया. तो म्हणाल्यावर ती खळखळून हसली. बरं 5 वाजता भेटूया हं, बाय. तिने फोन ठेवला. त्याला भारी आनंद झाला. ताई, ती 5 वाजता येणार आहे. बाबांना त्याच्या आधीच चहा वगैरे द्यायला हवा. उगीच ती आल्यावर त्यांची बडबड सुरू व्हायला नको. प्रशांत म्हणाला. हो ना रे, अलीकडे आपल्या घरची अवस्था पाहून, बाबांची चिडचिड पाहून कुणीसुद्धा आपल्या घरी येत नाही. ही बिचारी आल्यावर तिच्यासमोर आणखीन बाबांनी चिडचिड करायला नको, ताई म्हणाली. प्रशांत काय बोलणार होता? आता कितीतरी वर्ष हे असंच चाललं होतं. 4:45 झाले तशी त्याची चलबिचल सुरू झाली. आई, मी खाली पाहून येऊ का ग? कदाचित ती बिल्डिंग शोधत असेल. तिला बिल्डिंग मिळाली नाही म्हणजे? हा बाबा जा, आई म्हणाली. तो निघणार आणि तेवढ्यातच बेल वाजली. त्याने झटकन दरवाजा उघडला. प्रिया, ये ना. आई, प्रिया आली ग. प्रिया अगदी हसत मुखाने आत आली. तिने छान कॉटनचा घेरदार ड्रेस घातला होता. केस मोकळे सोडले होते. हसरी प्रिया आत आल्या आल्याच घरात पॉझिटिव्हिटी आली. ती चटकन आत शिरली. तिने प्रशांतच्या आईला वाकून नमस्कार केला. त्यांना पण अगदी भारावल्यासारखं झालं. त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. तिला जवळ घेतलं. तिने पण अगदी घट्ट मिठी मारली. त्यांना बरं वाटलं. ही आपलीच आहे असं वाटून गेलं. मग तिने ताईकडे पाहिलं. कशी आहेस ताई? तिने विचारलं. तिलाही मिठी मारली. झटक्यातच तिने सगळ्यांना आपलंसं करून घेतलं. मग ती आरामात सोफ्यावर जाऊन बसली. बस हां, मी पाणी आणते, म्हणत आई आत गेली. त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. तू जवळच राहतेस? तिने ताईला विचारलं. हो, जवळच राहते. आज रक्षाबंधन होतं ना, म्हणून आले होते. माझ्या मुलाला पण आणणार होते, पण तिथे त्याच्याही बहिणी आल्या आहेत, म्हणून तो आला नाही, ताई म्हणाली. अरे वा, मुलगा आहे तुला? किती वर्षांचा आहे? प्रियाने विचारलं. 7. मग पुन्हा त्यांच्या आपल्या गप्पा सुरू झाल्या. पण कमाल अशी की प्रियाने अजिबात कुणालाही जज केलं नाही. एकदा घरावरून नजर फिरवली खरी, पण चेहऱ्यावर अजिबात त्रासाचे भाव आणले नाहीत. बेटा, तुझ्यासाठी चहा करू की कॉफी? आणि हे बघ, पुरी भाजी पण केली आहे, थोडी खाशील ना? भीत प्रशांतच्या आईने विचारलं. थोडीच का? भरपूर खाईन. मला पुरी भाजी आवडते काकू. आणि दुपारी जेवण झाल्यानंतर आता बराच गॅप झालाय, मी खाईन. ती असं म्हणतात सगळ्यांना आनंद झाला. मग चहा ठेवू की कॉफी? त्यांनी विचारलं. नाही, चहा कॉफी नको, मी काहीच घेत नाही, फक्त गरम पाणी द्या. चालेल. त्यांनी मग गरम पुऱ्या तळल्या आणि सगळ्यांनीच छान पुरी भाजीचा आस्वाद घेतला. तेवढ्यातच बाबांचा आरडाओरडा सुरू झाला. कुणाला बोलावून काय करतायत? कसल्या गप्पा चालल्यात तुमच्या? घरात नुसती कटकट असते, शांती म्हणून नाही. मी एवढा आजारी आहे, माझ्याकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नाही. तुमचं नुसतं हसणं खिदळणं चालू आहे बाहेर.
बाबांचा आवाज आल्या आल्या सगळेच एकदम टेन्शनमध्ये आले. प्रियाने फार काही रिॲक्ट केलं नाही. काकांना बरं नसतं ना, प्रशांत म्हणाला होता. खाऊन झाल्यानंतर मी त्यांनाही भेटून घेईन. ती असं म्हणाली, पण कुणी काही बोललं नाही. प्रियाने हात वगैरे धुतले आणि मग तिने प्रशांतला विचारलं, काकांची रूम कोणती आहे? ये दाखवतो. तो पुढे झाला. सगळेच जण मग बाबांच्या रूममध्ये गेले. प्रशांतने भीत भीत ओळख करून दिली. बाबा, ही माझी मैत्रीण, शाळेची मैत्रीण प्रिया कदम. अलीकडे सहज म्हणून बसमध्ये भेटली होती, तेव्हा ओळख झाली. ती आपल्याला भेटायला आली आहे, तो म्हणाला. बाबांनी पाहिलं पण तोंड फिरवलं. पण प्रिया चटकन पुढे झाली, नमस्कार केला. मग ते गोंधळले. कसे आहात काका? तिने विचारलं. बरं आहे, ते शांतपणे म्हणाले. बरं आहे म्हणजे जगतोय, पुन्हा एकदा ते म्हणाले. सगळेच जण आता प्रियाकडे पाहू लागले. छान, आपण जगतोय ना, त्यासाठी तरी मग देवाचे धन्यवाद द्यायलाच हवेत, नाही का? ती असं म्हणताच प्रशांतच्या बाबांनी तिच्याकडे रागानेच पाहिलं. खरंच सांगते काका, देव आपल्याला जगवतोय, त्याच्यासाठी त्याचे धन्यवाद द्यायलाच हवेत. आणि म्हणूनच ते जगणं आणखीन आनंदी कसं होईल यासाठी सुद्धा प्रयत्न करायला हवेत, बरोबर की नाही? तिचं बोलणं ऐकून त्यांनी तोंड वेडं वाकडं केलं. पण मी काय म्हणते, तुम्ही इथे एकटेच का बसून? आमच्यासोबत बाहेर चला, गप्पा मारा, ती म्हणाली. अगं नाही, नको, त्यांना चालायला थोडा त्रास होतो. आईने विषय सावरला. थोडा त्रास होईल, पण मी आहे ना, आपण त्यांच्यावर ट्रीटमेंट करून घेऊया. काय रे प्रशांत? वाटल्यास मी रोज सकाळी येत जाईन. ते उभे राहिले चालले तर मला नेमकेपणाने कळू शकेल की त्यांना कशी आणि किती ट्रीटमेंट द्यायची ती. अर्थात त्यांचे रिपोर्टसुद्धा लागतील. तिने तिचं ठरवून टाकलं होतं. काही नको, मी काही बरा होणार नाही, ते म्हणाले. हे तुम्हीच कसं ठरवता काका? तुम्ही बरे होणार नाहीत की तुम्हाला बरं व्हायचं नाही ते आधी सांगा. ती असे काही प्रश्न विचारत होती की आता सगळ्यांचंच टेन्शन वाढत होतं. आजारी राहण्याची कुणाला हौस असते का? त्यांनी रागाने विचारलं. हौस नाही, पण सवय मात्र झालेली असते. तुम्ही बाहेर येऊन बसलात तर आपण सविस्तर बोलू शकू ना. चला, हात द्या. तिने हात पुढे केला. कमाल गोष्ट अशी की त्यांनी हात दिला सुद्धा. ते उठले. प्रशांतने पण आधार दिला. ते बाहेर येऊन बसले. प्रशांतने त्यांची फाईल दाखवली. फाईलवर आपला हात अलगद थोपटत ती म्हणाली, काही नाही काका, 2 महिन्यात सगळं ठीक होऊन जाईल. माझ्यावर विश्वास ठेवा, मी यातली स्पेशालिस्ट आहे. दिवाळीपर्यंत फटाके वाजवायला खाली सुद्धा जाल तुम्ही. ती म्हणाली तसे सगळेच हसले. खरंच बरा होईन मी? त्यांनी आशेने विचारलं. डाऊटच घेऊ नका, म्हटलं ना माझ्यावर विश्वास ठेवा, म्हटलं ना माझ्यावर विश्वास ठेवा, ती म्हणाली. पण मग उद्यापासून येशील तू? त्यांनी विचारलं. हो, काही दिवस मी येणार, पण तुम्हाला बरं वाटलं की तुम्ही माझ्या क्लिनिकमध्ये यायचं, चालेल? हो चालेल. सगळ्यांना आनंद झाला. वेगवेगळ्या विषयांवर मग चर्चा झाली. मग मात्र प्रियाने निरोप घेतला, उद्या येण्याच्या अटीवर. हे बघ प्रशांत, तू काही घरी थांबायला नकोस. मी येणार, काकांची एक्सरसाइज घेणार आणि मग तिथून माझ्या क्लिनिकला जाणार, ती म्हणाली. ठीक आहे, तोही हसला. निघायच्या आधी ताईने तिला खड्यांची पर्स दिली. तिने पण ताईसाठी आईसाठी छान बॅग्स, कलरफुल बॅग्स आणल्या होत्या, त्या दिल्या. ती निघाली. तो तिला खाली सोडायला गेला. प्रिया, तू आलीस, घरात चैतन्य आलं ग. मला वाटलेलं आमच्या घरी येऊन तू नेगेटिव्ह होशील, उलट तूच सगळ्यांना पॉझिटिव्ह करून टाकलंस, तो म्हणाला. अर्थात नेगेटिव्हिटीपेक्षा पॉझिटिव्हिटीमध्ये जास्त शक्ती असते. म्हणूनच सगळ्यांनीच पॉझिटिव्ह राहायला हवं. आणि माझ्यातली पॉझिटिव्हिटी तुम्हा सगळ्यांना दिल्याशिवाय मी काही गप्प राहणार नाही. प्रिया हसली. चल निघू मी. पण कशी जाणार आहेस तू? त्याने विचारलं. हे काय, नवीन स्कूटी घेतली आहे? स्कूटीकडे बोट दाखवत कौतुकाने ती म्हणाली. अरे वा, अभिनंदन. सांभाळून जा हं, पोचल्यावर मेसेज कर, तो म्हणाला. बाय. ती निघाली. दुसऱ्या दिवशी म्हटल्याप्रमाणे ती सकाळी 8:30 वाजता बरोबर प्रशांतच्या घरी आली. तो निघायच्याच घाईत होता. तू निघ प्रशांत, माझ्यासाठी नको थांबूस. माझं काम आवरून मीही ऑफिसला जाणार. प्रशांतच्या आईला तिला पाहून आनंद झाला. बाबासुद्धा अगदी तयार होऊन बसले होते. अंघोळ घालणारा माणूस नुकताच येऊन गेला होता. चला काका, एक्सरसाइजला सुरुवात करूया.
तिने आधी बोटांच्या एक्सरसाइजपासून सुरुवात केली. त्यांना सुरुवातीला त्रास झाला, चिडचिड पण झाली. पण गप्पा मारता मारता समजावता तिने एक्सरसाइज करून घेतली. त्यांना बरं वाटलं. अर्धा पाऊण तास झाल्यानंतर ती म्हणाली, आता तुम्ही आराम करा, मी उद्या पुन्हा येईन. थँक्यू बेटा, जरा मोकळं वाटतंय, ते म्हणाले. ती हसली, बाहेर आली. काकू, मी निघू का? काहीतरी घेतलं असतंस तर बरं झालं असतं. पटकन सरबत करू का? त्यांनी विचारलं. नको, गरम पाणी द्याल का? आणते हं. तिने मग गरम पाणी घेतलं. प्रशांतच्या आईने मग बाबांच्या खोलीकडे नजर टाकली. ते झोपले होते. हळू आवाजातच त्यांनी विचारलं, काय ग प्रिया, हे नक्की ठीक होतील का ग? हो, 100% ठीक होणार. पण आपण सगळ्यांनी सुद्धा त्यांना तेवढाच सपोर्ट द्यायला हवा. आपण सुद्धा पॉझिटिव्ह राहायला हवं, ती म्हणाली. चालेल, तू म्हणशील तसं करू. या सगळ्यात ना माझ्या प्रशांतचे सुद्धा खूप हाल होत आहेत ग. त्याला खूप त्रास होतोय. एवढ्या लहान वयातच पाठीचं मानेचं दुखणं मागे लागलंय. रात्री नीट झोपत सुद्धा नाही. अगदी शांत शांत असतो. आम्हाला सगळ्यांनाच या परिस्थितीतून बाहेर पडायचंय, त्या म्हणाल्या. मग ती शांत हसली. हो ना काकू, मग माझी एक गोष्ट ऐकाल? आपलेपणाने सांगते, ती म्हणाली. सांग ना, तू म्हणशील ते सगळं ऐकेन प्रिया. हे बघा, वाईट वाटून घेऊ नका, पण आपल्या या घरात अजिबातच पॉझिटिव्ह वाईब्स येत नाहीत. ऐकूनच काकूंचा चेहरा पडला. तिने त्यांचा हात हातात घेतला. अगदी काकांच्या आजारपणामुळे नाही, पण आपणच निर्माण केलेल्या या गर्दीमुळे, वातावरणामुळे, ती असं म्हणताच त्या पाहू लागल्या. हो काकू, जोपर्यंत घरात गर्दी आहे, अडगळ आहे, पसारा आहे, नको असलेल्या वस्तू आहेत, त्या सगळ्या गोष्टींमुळे आपली पॉझिटिव्हिटी अडकते, पॉझिटिव्ह एनर्जी अडकते. प्रत्येक वस्तूमध्ये व्हायब्रेशन्स असतात. ती वस्तू आपल्याला एनर्जी देत तरी असते किंवा आपली एनर्जी घेत तरी असते. आपल्या या घरात आपली एनर्जी खेचणाऱ्याच वस्तू जास्त आहेत. तुम्ही खरंच या गोष्टीचा विचार करा. नको असलेल्या सगळ्या गोष्टी काढून टाका. घर अगदी मोकळं करा. मग बघा, मन आणि विचारसुद्धा मोकळे होतील. मी मदत करते वाटल्यास, मिळून करूया, ती म्हणाली. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. काय झालं, वाईट वाटलं का? तिने विचारलं. नाही ग बाळा, किती आपलेपणाने बोलतेयस. तू सांग, कसं करूया? तिने मग नको असलेल्या सगळ्या वस्तूंकडे बोट दाखवलं. आधी ह्याची लिस्ट करा. सगळ्या वस्तू काहीही विचार न करता काढून टाका. हव्या असलेल्या मोजक्याच वस्तू ठेवा, म्हणजे तुम्हालाही घर मेंटेन करायला बरं पडेल. खरोखरच त्यांनी प्रियाचं म्हणणं ऐकलं. आठवड्यामध्येच घर मोकळं केलं आणि आठवड्याभरामध्येच सगळ्यांच्याच विचारात हळूहळू फरक पडतोय असं जाणवू लागलं. विचार पॉझिटिव्ह झाले म्हणून ट्रीटमेंट अधिक चांगल्या प्रकारे सूट होऊ शकली. काकांच्या हाताची हालचाल सुरू झाली. पायाची बोटंसुद्धा छान हलू लागली. 15-1 दिवसात आधाराने का होईना धरून धरून ते चालू लागले. पुढच्या 1 आठवड्याभराने वॉकर घेऊन त्यांना चालता येऊ लागलं. त्यानंतर काठीने सुद्धा चालता येऊ लागलं. मग तेव्हा प्रिया म्हणाली, आता काका, उद्यापासून मी येणार नाही. आठवड्यातून 3 दिवस तुम्हाला माझ्या क्लिनिकमध्ये यावं लागेल. काकांना जरा वाईटच वाटलं. अहो, वाईट काय वाटायचं, उलट तुम्ही बरे झालात याचा आनंद नाही का, ती म्हणाली. हो ग, पण तू येत होतीस, सवय झाली होती, तिच्या डोक्यावर हात ठेवत ते म्हणाले. आणि खरं सांगू, मी बरा झालो नाही, तू बरं केलंस. पण 1 दिवस उद्याचा येशील का तू, त्यांनी विचारलं. येईन ना, मला सेंड ऑफ वगैरे द्यायचं आहे का तुम्हाला, तिने गमतीने विचारलं. तसं समज, छोटीशी पार्टी करू, चालेल? असंही उद्या शनिवार आहे, माझाही कामाचा लोड कमी असतो. प्रशांतला सुद्धा सुट्टी आहे, छोटीशी पार्टी करूया, प्रशांतच्या आई पण म्हणाल्या. दुसऱ्या दिवशी त्यांनी इडली सांबार बटाटा वड्यांचा बेत केला. सगळ्यांच्या गप्पा झाल्या. सगळ्यांना खूप छान वाटत होतं. आई मग आत काम करायला निघून गेली. बाबा त्यांच्या रूममध्ये आराम करायला गेले. प्रिया प्रशांत बाहेर गप्पा मारत बसले. प्रिया, तुझ्यामुळे माझं घर बदललं ग. आईने पण बघ सगळी अडगळ टाकून दिली, सामानाची, विचारांची. आईनेच असं नाही, बाबांनी आणि मी सुद्धा. आता खरंच मोकळं वाटतंय. बघ, दिवाळीच्या आधी मी घर पेंट करून घेणार आहे, तो म्हणाला. ते तर तुला करायचंच आहे प्रशांत, पण जाता जाता
सहज तुझ्या खोलीकडे नजर टाकली आणि पाहिलं, किती अस्ताव्यस्त करून ठेवली आहेस खोली. तुला काय वेगळं सांगायला हवं का? अरे शनिवार रविवार सुट्टी असते ना तुला. पुढच्या 15 दिवसात तूही तुझी खोली मोकळी करून ठेव, समजलं का? तिने दम दिला. हो चालेल मॅडम, 15 दिवसानंतर माझी खोली पाहायला तुम्ही या, तो म्हणाला. तिने मग इथे तिथे पाहिलं. हळू आवाजात विचारलं, फक्त पाहायला येऊ की कायमची राहायला येऊ? तिने असं विचारताच तो घाबरला, दचकला. काय रे, एवढा काय घाबरलास? तिने विचारलं. ए मग काय, डायरेक्ट प्रपोज करतेस मला? तो अंग चोरून बसला. मग दे की उत्तर, तू आवडायला लागलायस मला, ती म्हणाली. ए खरंच, खोटं बोलत नाहीस ना? त्याने कन्फर्म करून घेतलं. डोळे मोठे करत त्याने विचारलं. नाही रे बावळटा, डायरेक्ट लग्नासाठीच विचारते. तुझे आई बाबा आवडले, ताई आवडली म्हणून स्पष्टपणे बोलले. तूही तसा बराच आहेस, कम्प्युटर इंजिनियर आहेस, दिसायला हँडसम आहेस, निर्व्यसनी आहेस. मी असं मानून चालले हां, बरोबर ना? तिने विचारलं. ए हो ग, चहा सोडल्यास बाकी कसलंच व्यसन नाही आहे मला, तो घाबरत म्हणाला. हो ना, मग एवढा आरडाओरडा करून कशाला सांगतोयस? कळलं मला. तो थोडा शांत झाला. ती हसली. तुझ्यात एकाच गोष्टीची कमी आहे. कोणत्या ग? त्याने काळजीने विचारलं. अगदी अस्ताव्यस्त आहेस तू, आपली रूमसुद्धा तशीच करून ठेवली आहेस, ती म्हणाली. ए मग तू दे ना गावरून, तो हसला. तीही हसली. बरं चल निघते आता, तिने मग निरोप घेतला. दोघं खाली आली, बिल्डिंगच्या बाहेर पडली. त्याने हळूच अलगद तिचा हात पकडला. माने बरोबर तू माझ्या मनावर पण फिजिओथेरपी केलीस प्रिया, तो असं म्हणताच ती गोड गोड हसली आणि त्याच्या बोटात आपली नाजूक बोटं अलगदपणे गुंफून घेतली. काय मंडळी, कशी वाटली ही लव्ह स्टोरी? पण खरंच आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात सुद्धा मोकळेपणाने दिशा दाखवणारा, आपल्या चुका दाखवणारा, अडकलेल्या परिस्थितीतून आपल्याला बाहेर काढणारा, सांभाळणारा, मनावर हळूवार फुंकर घालून आपलं मन मोकळं करून देणारा कुणी ना कुणीतरी फिजिओथेरपिस्ट हवाच असतो. पहा जरा, आपल्या आयुष्यात असा कोण फिजिओथेरपिस्ट आहे ते? नक्कीच असणार. आजच त्याला थँक्यू म्हणा आणि आपणही कुणाचे तरी फिजिओथेरपिस्ट जरूर व्हा. गोष्ट आवडली असेल कमेंट लाईक करा आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा. चला परवा भेटूच.